Please subscribe my YouTube channel Sahaj Bod. Like, share and subscribe. अध्याय 20. मारुतीने छोटे रूप धारण केले. पुढे अंजनी सुताने लघु रूप धारण केले आणि त्याने शृंग मुरुडास जाऊन अत्यंत गुप्तपणे राजवाड्यात प्रवेश केला. तेव्हा पद्मिनी राणी आपल्या पलंगावर विश्रांती घेत बसली होती. त्याने राणीचा हात धरला, त्यामुळे ती जागी झाली. हनुमानांचे दर्शन झाल्यामुळे पद्मिनी अत्यंत आनंदित झाली. हिला 3 नावे होती. ती 3 नावे अशी होती. तिचे प्रथम नाव होते तिलोत्तमा, दुसरे मैनाकिनी आणि तिसरे पद्मिनी. तिला अशी 3 नावे पडण्याचे कारण असे होते की सिंहल द्वीपामध्ये मैनाकिनी राणी फारच सुंदर, कमनीय बांध्याची म्हणून प्रसिद्ध होती. तिच्या अलौकिक सौंदर्यापुढे स्वर्गातल्या रंभा, मेनका इत्यादी अप्सरा सुद्धा फिक्या वाटत. एके दिवशी भल्या सकाळी स्नान करून ती सूर्यास नमन करण्यासाठी गच्चीवर उभी होती. ती आकाशाकडे एकटक पाहत होती. तेव्हाच आकाशामध्ये विमानात बसून वसू चालला होता. तिला नकळत वसूच्या लिंगाचे दर्शन झाले. त्यामुळे ती मोठ्याने हसू लागली. तिला आपले हसू आवरेना. वसूच्या ध्यानात सर्व काही आले. तेव्हा वसू म्हणाला, हे दुष्ट स्त्री, माझ्याबद्दल तुझ्या मनात कामविकार उत्पन्न झाल्यामुळे तू हसली आहेस. मी फार मोठे तप केले आहे. त्यामुळे मी तुला शाप देतो की तू श्रीराज्यात जाऊन पडशील. तेथे तुला पुरुषाचे अजिबात दर्शन होणार नाही. हा भयंकर शाप ऐकून ती वसूकडे उशाप देण्यासाठी विनवणी करू लागली. मला माफ करा, क्षमा करा, मी चुकले, असे ती वारंवार म्हणू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा वसूस तिची दया आली. वसू तिला म्हणाला, मी तुला उशाप देतो की श्रीराज्यात आता राज्यपदावर तिलोत्तमा राणी राज्य करीत आहे. तिच्या मरणानंतर तुला ते राज्य मिळेल. तू आता माझ्यावर मोहित झालेली आहेस. त्यामुळे माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझ्याशी मिलन करेल. तुमच्या दोघांच्या मिलनातून एक पुत्र रत्न निर्माण होईल. तो मीननाथ या नावाने प्रसिद्धीस येईल. काही दिवसांनी तो तपश्चर्यासाठी दूरवर जाईल. तू पृथ्वीवर सगळा उपभोग घेतल्यानंतर पुन्हा मरून स्वर्गात प्रवेश करशील. हे ऐकल्यानंतर मैनाकिनीच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला. ती वसूला म्हणाली, श्रीराज्यात तर सगळीकडे स्त्रियाच आहेत. तेथे पुरुष तर नावाला सुद्धा नाही. असे असताना त्यांना संतान प्राप्ती कशी काय होणार? यावर वसू म्हणाला, पवनपुत्र हनुमान हा ऊर्ध्वरेता आहे. त्याच्या नुसत्या बुभुत्कारामुळे स्त्रियांना गर्भधारणा होते. पण पुरुष गर्भ गळून जाईल आणि स्त्री गर्भ जशाचा तसा राहील आणि त्या गर्भाची 9 महिन्यांपर्यंत वाढ होईल. त्यानंतर ती पुन्हा म्हणाली की आता माझी आणि मच्छिंद्रनाथांची गाठ केव्हा होणार? श्रीराज्यात प्रवेश केल्यास पुरुष मरण पावतात असे आपणच म्हणालात. तेव्हा मच्छिंद्रनाथ माझ्याशी मिलन कसे काय करणार? तेव्हा वसू म्हणाला, हे राणी, यावर एकच रामबाण उपाय म्हणजे तू महाबलशाली प्रभू रामचंद्रांचा दूत हनुमानास प्रसन्न करून वर प्राप्त करून घे. वर मागताना तू हनुमानास तुझ्या दोहोंचा मिलन याचा वर माग. अशा विचित्र वरामुळे हनुमान अडचणीत येईल आणि तुला वरप्राप्ती करेल. तोच मच्छिंद्रनाथ आणि तुझी भेट घडवून आणण्यास सर्व समर्थ आहे. त्यानंतर वसू आपल्या स्वस्थानी परतला. त्यानंतर मैनाकिनी श्रीराज्यातील शृंगमुरुड नावाच्या एका शहरात आली. तिने त्या शहरात खूप भ्रमण केले. दमून भागून आल्यानंतर ती एका घराच्या ओसरीवर जाऊन बसली. ती बसलेली पाहून घर मालकिनीने तिला, तू कोण आहेस, कोठून आलीस, कोठे चाललीस, असे सर्व काही अत्यंत प्रेमाने विचारले. तेव्हा मैनाकिनीने आपली करुण कहाणी सांगितली. वसूच्या शापामुळे माझे काय होणार आहे हे मला कळेनासे झाले आहे, असे ती म्हणाली. यावर ती घरमालकीन म्हणाली, तू काहीही काळजी चिंता करू नकोस. आजपासून तू माझी मुलगी झाली आहेस. तू येथे निवांत राहा.
आणि स्वावलंबी होऊन स्वयंपाक करत जा. त्यामुळे ती आनंदित झाली. ती तिथे राहून स्वतः स्वयंपाक करीत असे. मैनाकिनी आनंदाने आपले दिवस घालवत होती. एके दिवशी तिलोत्तमा राणी फारच दुःखी झाली होती. ती राजदरबारात आली आणि तिने सर्वांना सांगितले, आता माझी जीवन यात्रा संपत चालली आहे, म्हणून माझ्यानंतर श्रीराज्यावर कोण बसणार याचा विचार केला पाहिजे. तेव्हा त्या सर्व लोकांनी ठरवले की हत्तीच्या सोंडेत माळ द्यावी आणि त्याला नगरात पाठवावे. तो हत्ती जिच्या गळ्यात माळ घालील तिलाच राज्यपदावर बसवण्यात येईल. एके दिवशी शुभमुहूर्त पाहून तिने हत्तीच्या सोंडेत माळ दिली आणि त्याला नगरात पाठवले. हत्तीने मैनाकिनीच्या गळ्यातच माळ घातली. तेव्हा अत्यंत वाजत गाजत तिला राजवाड्यात आणले आणि सिंहासनावर आसनस्थ केले. मैनाकिनीला सर्व राज्यप्राप्ती झाल्यानंतर तिने खडतर तप केले. तिचे ते खडतर तप पाहून लगेच हनुमान प्रसन्न झाले. ही सिंहल द्वीपात राहत असताना तिच्या आई वडिलांनी हौसेने मैनाकिनी असे नाव ठेवले. त्याशिवाय ती सिंहल द्वीपातली राणी पद्मिनी होती, म्हणून तिला त्याच नावाने प्रसिद्धी झाली. तसेच तिलोत्तमेचे राज्य तिला मिळाले, म्हणून तिलोत्तमा असे लोक ओळखू लागले. त्यानंतर रामभक्त हनुमान मैनाकिनीच्या समोर बसला. तो म्हणाला, हे मैनाकिनी, मी तुला वचन दिले होते त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांना मी तुझ्या स्वाधीन केले आहे. मी श्रीरामांप्रमाणे वचन पाळले आहे. पण मच्छिंद्रनाथ येथे जास्त दिवस मुक्काम करू शकणार नाही, कारण मच्छिंद्रनाथांचा पट्ट शिष्य गोरक्षनाथ त्यांना घेऊन जाणार आहे. त्याने मला पण पराभूत केले आहे. त्यामुळे तू आता गोरक्षनाथ येथे आल्यावर त्यांना कसे रमावून ठेवायचे ते बघ. पण एवढे ध्यानात ठेव की तो विषयाच्या जाळ्यात अडकणार नाही. मैनाकिनी मनामध्ये विचार करू लागली की आता यातून मार्ग कसा काढायचा. गोरक्षनाथ कलिंगे बरोबर शृंगमुरुडला आले. ते दोघे जण गावाजवळील एका मोठ्या धर्मशाळेत उतरले. त्यानंतर 10-12 जणांसह कलिंगा राजवाड्यात जायला निघाली. राजवाड्यात आल्यानंतर कलिंगेने तोंड भरून पद्मिनीची स्तुती केली आणि म्हणाली, हे राजराणी, प्रथम आपणास नमस्कार. आपली फुलाच्या सुवासाप्रमाणे पसरणारी कीर्ती ऐकून मी आपल्याकडे आली आहे. तरी कृपया आपण माझा नृत्याचा कार्यक्रम ठेवल्यास बरे होईल. मला आपणास नृत्यकला दाखवायची फार इच्छा आहे. मैनाकिनीने लगेच कलिंगेची विनंती मान्य केली आणि आज रात्रीच तू मला तुझी कला सादर करून दाखव असा आदेश दिला. नंतर कलिंगा पुन्हा परतली. रात्रीच्या कार्यक्रमासाठी सर्वजण कलिंगेबरोबर जाण्याची तयारी करू लागले. तेव्हा गोरक्षनाथ कलिंगेस म्हणाले, आता मी सांगतो तसे कर. तू वाऱ्याच्या वेगाने नृत्य कर. तुझ्या नृत्याचा ताल म्हणून मी मृदंग वाजवेल. त्यामुळे मला गुरुदेवांना पाहण्याची इच्छा सफल होईल. यावर कलिंगा म्हणाली, मी तुला बरोबर नेले असते, पण श्रीराज्यात पुरुष जिवंत राहू शकत नाहीत. गोरक्षनाथ म्हणाले, तू अजिबात भिवू नकोस. मी स्त्री वेशामध्ये तुझ्या बरोबर मृदुंग वाजवतो. मी स्त्री वेश असा उत्तम करतो की ज्यामुळे मला कोणीही ओळखू शकणार नाही. ठीक आहे, कलिंगा म्हणाली. ठरल्याप्रमाणे गोरक्षनाथांनी स्त्री वेश बनवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गोरक्षनाथ स्त्री सारखेच दिसू लागले. त्यांनी केलेला अतिउत्तम स्त्रीवेश पाहून कलिंगेच्या सर्व सहचरणी स्त्रिया बुचकळ्यात पडल्या. गोरक्षनाथांना पाहून त्या स्त्रिया म्हणाल्या, किती सुंदर आहे ही नारी. हिला कोणाची नजर न लागो. हिला पाहून मेनका, रंभा या अप्सरा सुद्धा लाजतील हो. मग राजवाड्यात आल्यावर खूप वेळ कलिंगेचे मनमोहक नृत्य आणि गोरक्षनाथांचा ठेका धरायला लावणारे मृदंग वादन या दोघांच्या जुगलबंदीमुळे रात्र केव्हा टळून गेली हे कोणालाच कळले नाही. सर्वांनी त्या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. नृत्य संपल्यानंतर गोरक्षनाथांनी खूप दिवसानंतर मच्छिंद्रनाथांना पाहिले. गोरक्षनाथांना गहीवरून आले. ते हळूच चलो मच्छिंद्रनाथजी गोरकाया, चलो जी चलो गुरुदेवजी असा मृदुंगावर आवाज काढला.
मच्छिंद्रनाथांनी ओळखले की हा आपला पट्ट शिष्य येथे आला आहे. आता आपल्याला येथून प्रस्थान केले पाहिजे. गोरक्षनाथांनी आपल्या गुरूंना आपण येथे कसे आलो ते सर्व काही सांगितले. गोरक्षनाथांनी मैनाकिनीला आपण पुरुष आहोत आणि गुरुदेवांना येथे घ्यावयास आलो आहोत हे सर्व काही सांगून टाकले. मैनाकिनी गोरक्षनाथांच्या पाया पडली आणि म्हणाली, तुम्ही येथे आलात हे आमचे फार मोठे भाग्य. मच्छिंद्रनाथांच्या कृपेमुळे सर्व राज्यकारभार व्यवस्थित सुरू आहे. आता तुमचे गुरुदेव राज्यकारभारात गुंतले आहेत, त्यामुळे ते काही तुमच्या बरोबर येणार नाहीत. यावर गोरक्षनाथ म्हणाले, हे महाराणी, आम्ही योगी आहोत. आम्हाला राजवैभव, घोडे, उंट, हिरे, माणिक, मोती इत्यादी सर्व काही तुच्छ आहे. आम्हाला लोकांना उपदेश करावयाचा आहे. मच्छिंद्रनाथांनाही फार वाईट वाटले. त्यांनी गोरक्षनाथांना आपण काही येणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी आता तुला ज्ञानयोगी, कर्मयोगी, ध्यानयोगी सर्व काही बनवले आहे. आता फक्त तू शिष्य निर्माण करावयाचे म्हणजे झाले. गोरक्षनाथ म्हणाले, ते ठीक आहे, पण माझ्या सर्व शिष्यांना तुमच्यासारखा सर्व गुण संपन्न गुरूंची आवश्यकता आहेच की. मच्छिंद्रनाथांना आपल्या शिष्याचे फार कौतुक वाटले. गुरु शिष्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. दोघांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. रोज सकाळी सर्व कर्मे आटोपल्यानंतर मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसत. त्यांच्या एका मांडीवर गोरक्षनाथ आणि दुसऱ्या मांडीवर मीननाथ बसलेले असत.